सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-19च्या गळीत हंगामाची सांगता झाली। या हंगामात कारखान्यानं 6,60,261 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून 6,38,600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले। कारखान्याच्या हंगामाची संतश्री सत्यनारायणाची पूजा संचालक मनीष दिनकरराव गाडे आणि सौ सीमाताई मनीष गाडे यांच्या हस्ते करण्यात आली। यंदाचा हंगाम 154 दिवस चालला। सरासरी साखर उतारा 11 इतका उच्चांकी आहे। याबरोबरच सर्व तांत्रिक निकषांमध्येही कारखाना अग्रेसर असल्याचं यावेळी चेअरमन बिपिनदादा कोल्हे यांनी सांगितलं। प्रारंभिक कारखान्याचे कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते यांनी गळीत हंगामातील कामकाजाचा आढावा घेतला। 154व्या गळीत हंगामात सर्वच विभागांनी आपलं काम अतिशय सचोटीने पार पाडलं। या कामी त्यांना कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे, चेअरमन बिपिनदादा कोल्हे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। साखर उत्पादन, रिकव्हरी, दैनंदिन गाळप याबाबतची माहिती सांगितली। याप्रसंगी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, अधिकारी आणि कामगार युनियनच्या वतीनं इफ्कोच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला। तसंच शिवसेना भाजप युतीचे महाळस्कर यांचा सत्कार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला। यावेळी बोलताना बिपिनदादा कोल्हे यांनी साखर कारखानदारीला दरवर्षी नव्या संकटाला तोंड द्यावं लागतं। यावर्षी गाळप होईल का नाही, किती दिवस होईल हे सांगता येत नव्हतं। 195 कारखान्यांपैकी 136 कारखान्यांची सांगता झाली आहे। अजूनही 59 कारखाने सुरू आहेत। साखरेचे भाव जागतिक पातळीवर घसरत असल्याने साखरेचे दर 24 रुपयेपर्यंत खाली घसरले। यावेळी राज्य सरकारनं केंद्र सरकारला सांगून 31 रुपये भाव पक्का केला। हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं। ज्यावेळेस आपण सुरू केला त्यावेळेस किती क्रशिंग होईल हे काही सांगता येत नव्हतं, पण आपण क्रशिंग ज्यावेळेस सुरू केलं, भारतामध्ये आणि देशामध्ये एक वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी होती। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकूण कारखाने जे होते 195 त्या ठिकाणी गाळप सुरू केलं आणि आता 136 कारखान्यांचं गळीत हे संपलेलं आहे। अजूनही जवळजवळ 59च्या आसपास कारखान्यांचं गळीत हंगाम शुभारंभ चालू आहे अजून त्याचा। त्यामध्ये मागच्या वर्षीची साखर, या वर्षीचा एक्सेस संपूर्ण भारतात असलेला ऊस, मग ज्यावेळेस साखर कारखाने सुरू झाले त्यावेळेस आपल्याला सरकारने सांगितलं की तुम्ही रॉ शुगर निर्माण करा। रॉ शुगर निर्माण केली ती परदेशात पाठवा म्हणून त्यावेळेस सांगितलं। साखरेचे भाव 24 रुपयापर्यंत खाली आले। साखरेचे भाव 24 रुपयापर्यंत खाली आले। मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालं असेल की आपल्या महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री असतील सगळ्यांनी, आमदारताई सगळ्यांनी तिथं केंद्र सरकारला विनंती केली की हा शेतकऱ्यांचा व्यवसाय याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे। आणि या साखर धंद्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की केंद्र सरकारने साखर विक्रीचा दर हा 29 रुपये पहिल्यांदा केला जगामध्ये साखरेचा। कारण की नुसत्या भारताच्या साखरेवरती अवलंबून नाही साखरेचा भाव, जागतिक पातळीवरती जे साखरेचे रेट आहेत त्याच्यामध्ये हा सगळा साखरेच्या भावाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो। पुढच्या वर्षी अजून आता तिसरं अजून वाढून ठेवलेलं आहे। पुढच्या वर्षी आपल्या भागात ऊसच नाही, गाळप किती होईल याचाही अंदाज नाही। जरी ऊस नसला तरी साखरेला भाव नाही, कारण की गाळपही नाही केलं पुढच्या वर्षभर पुरत एवढं साखर आज देशाच्या साखर कारखान्यांच्या गोदामामध्ये साखर पडू नये। हे त्यामुळं तो एक मोठा प्रश्न येणार आहे की आज आपण पाहतोय या वर्षी सुद्धा जवळजवळ 105 लाख टन नुसती महाराष्ट्रातच साखर आतापर्यंत झालेली आहे। मागच्या वर्षीची 107 लाख टन भारतामध्ये साखरेचं संपूर्ण भारतामध्ये खप होतो
350 ते 350 लाख टनाचा त्या ठिकाणी होतो. हा जर कधी नीट अंदाज काढला, पुढच्या वर्षीचं जर कधी नीट पाहिलं, पुन्हा एकदा एका बाजूला साखर कारखानदारीला गाळण्यासाठी आपल्याकडे ऊस नाही आणि गोडामामध्ये तर साखर तुडूंब भरलेली राहणार आहे. असं विचित्र परिस्थिती पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे. कार्यक्रमास माजी मंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, नितीन कोल्हे, दत्तूनाना कोल्हे, विवेक कोल्हे, शरद थोरात, कैलास खैरे, सर्व संचालक आणि सभासद, शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन यांनी मानले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.